सल्फरचे आणि हॅलोजनचे ऑक्झो ॲसिड्स कसे लक्षात ठेवायचे त्यासाठी आपण आज व्हिडिओ करत आहोत आणि याची आज प्रॅक्टिस करायची आपण की सल्फरचे काही स्ट्रक्चर्स पुस्तकातले चुकलेले आहेत. ॲक्च्युली सल्फरचे भरपूर ॲसिड्स आहेत पण आपल्या सिलेबसमध्ये 6 ॲसिड्स आहेत. मग त्या सल्फरच्या 6 ॲसिड्सची नावं त्यांचे स्ट्रक्चर्स कसे लक्षात ठेवायचे त्याची प्रॅक्टिस आज आपण ह्या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. त्याचबरोबर हॅलोजनचे जे ॲसिड्स आहेत ऑक्झी ॲसिड्स त्याचे पण स्ट्रक्चर्स कसे लक्षात ठेवायचे याच्याबद्दल आपण आज शिकणार आहोत. तर सल्फरचे जे 6 ॲसिड्स आपल्या सिलेबसला आहेत त्यांचे फॉर्म्युले अगोदर लक्षात ठेवूया. H2SO3 H2SO4 H2SO5 एक एक ऑक्सिजन वाढला असे एक सल्फरवाले 3 ॲसिड्स आपल्या सिलेबसला आहेत. H2SO3 ह्याला पॅरलल फक्त एक सल्फर वाढला. त्यानंतर मात्र आहे H2SO7 आणि H2SO8 असे 6 सल्फरच्या ॲसिडचे स्ट्रक्चर्स आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यासाठी आपण एक एक स्ट्रक्चर काढायला शिकायचं. अगोदर या बाजूचे म्हणजे एक सल्फर असलेले स्ट्रक्चर्स काढायला शिकूया. त्यासाठी सल्फर काढून घ्यायचा. बघायचं 2 हायड्रोजन आणि 3 ऑक्सिजन आहेत म्हणून डबल बॉन्ड O H2SO3चं स्ट्रक्चर. मग 3 ऑक्सिजनपैकी 1 ऑक्सिजन गेला, 2 ऑक्सिजन राहिले आणि 2 OH म्हणून 1 OH हा दुसरा OH झालं H2SO3. मग राहिलेलं टेट्राहायड्रल स्ट्रक्चर पूर्ण करण्यासाठी लोन पेअर द्यायचे. हे स्ट्रक्चर झालं H2SO3. ह्याच्यामध्ये आपल्याला H2SO4ला सल्फ्युरिक ॲसिड म्हणतात हे सगळ्याला माहीत आहे. मग ह्याच्यात एक ऑक्सिजन आहे म्हणजे ह्याच्यात सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट कमी आहे आणि म्हणून याचं नाव होतं सल्फ्युरस ॲसिड. या पद्धतीने याचं नाव लक्षात ठेवायचं सल्फ्युरस ॲसिड. आता दुसरं स्ट्रक्चर काढायला शिकायचं H2SO4चं. मग H2SO4चं स्ट्रक्चर काढण्यासाठी ह्याच्यात फक्त एक ऑक्सिजन वाढवायचा. मग तो लोन पेअरच्या जागी काढायचा म्हणून S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH OH हे झालं H2SO4चं स्ट्रक्चर. ह्याला काय म्हणतात आपल्याला सगळ्याला माहीत आहे सल्फ्युरिक ॲसिड. हे झालं सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला. आता खाली हा H2SO5 म्हणजे आणखीन एक ऑक्सिजन वाढलं. तर तो एक ऑक्सिजन कसा वाढवायचा बघूया. S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O OH आणि हा ऑक्सिजन फक्त मध्ये टाकायचा एका OHच्या. म्हणजेच हा जो आहे ह्याला पर ऑक्साईड लिंकेज म्हणतात. म्हणजे ह्याच्यात एक पर ऑक्साईड लिंकेज असते. म्हणजे एक ऑक्सिजन फक्त Sच्या आणि OHच्या मध्ये टाकायचा. इथं टाकू शकता, इथं टाकू शकता आणि मग याचं नाव तयार होतं पर ऑक्झी. ह्याच्यात एकच सल्फर आहे म्हणून याला म्हणतात मोनोसल्फ्युरिक ॲसिड. हे 3 झाले H2SO3 H2SO4 H2SO5. या पद्धतीनं हे 3 ॲसिड्स लक्षात ठेवायचे. आता इकडं 2 सल्फरवाले H2S2O3 H2S2O7 H2S2O8 कसे काढायचे बघूया. H2S2O3 2 सल्फर आहेत म्हणून लक्षात ठेवायचं. 2 सल्फर आहेत म्हणून लक्षात ठेवायचं. याच्यात S डबल बॉन्ड S आहे. आता H2S2O3 आहेत 3 ऑक्सिजन आहेत म्हणून एक डबल बॉन्ड आणि राहिलेले 2 OH काढायचे H2S2O3. तर याच्यात S डबल बॉन्ड S लिंकेज आहे म्हणून याला म्हणतात थायो लिंकेज असं म्हणतात म्हणून थायो सल्फ्युरिक ॲसिड. थायो सल्फ्युरिक ॲसिड हे झालं H2S2O3. आता आपल्याला पुढचं काढायचं आहे H2S2O7 ज्याचं स्ट्रक्चर पुस्तकातलं चुकलेलं आहे. ह्याला ओलियम असं नाव आहे जे पुस्तकात दिलेलं नाही पण लक्षात ठेवायचं H2S2O7 हे ओलियम नावानं जास्त ओळखतात. त्याच्या स्ट्रक्चरसाठी 2 सल्फर आहेत. ऑक्सिजनची संख्या ऑड आहे म्हणून मध्ये ऑक्सिजन काढायचा. राहिले आता 6 ऑक्सिजन. ते कसे द्यायचे बघा. डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. ह्याच्यावर पण तसंच डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. आता ह्याला एक OH जोडायचा, ह्याला एक OH जोडायचा. बघा आता H2 ह्याच्यावर 3 ह्याच्यावर 3 ऑक्सिजन म्हणजेच 6 झाले आणि हा मधला 7वा म्हणजेच H2 2 सल्फर H2O7 प्रत्येकावर 3 3 आणि मध्ये हा 7 म्हणून H2SO7 असं त्याचं नाव होतं. ह्याला
H2SO4च्या दुप्पट आहे, म्हणून याला म्हणतात डायसल्फ्युरिक ॲसिड, कारण 2 सल्फ्युरिक ॲसिड जोडून हे तयार झालेलं असतं डायसल्फ्युरिक ॲसिड. त्याचबरोबर ह्याला आणखीन एक नाव आहे पायरो सल्फ्युरिक ॲसिड, पायरो सल्फ्युरिक ॲसिड. आता पुढचं ॲसिड लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे आपल्याला H2SO8. हे H2SO8 म्हणजे फक्त एक ऑक्सिजन वाढला, म्हणजेच या स्ट्रक्चरमध्ये फक्त इथं SOSच्या जागी आणखीन एक ऑक्सिजन काढायचा, म्हणजे OOS तयार होतं H2SO8चं स्ट्रक्चर. बघूया, S डबल बॉन्ड O, S डबल बॉन्ड O, मध्ये फक्त 2 ऑक्सिजन काढायचे. मग इकडं डबल बॉन्ड O, इकडं डबल बॉन्ड O, OH OH, H2SO8. बघा, ह्याच्यावर 3, ह्याच्यावर 3, 6 झाले, मधले 2 8. ह्याच्यात पर ऑक्साईड लिंकेज आहे म्हणून ह्याला म्हणतात पर ऑक्झी. 2 सल्फर आहेत म्हणून ह्याला म्हणतात डायसल्फ्युरिक ॲसिड. अशा पद्धतीनं आपल्याला 6 ॲसिडचे स्ट्रक्चर्स सहजासहजी लक्षात ठेवता येतील. हे 6 ॲसिडचे स्ट्रक्चर्स लक्षात ठेवायचेत. कोणकोणते 6 ॲसिड्स आहेत? H2SO3, H2SO4, H2SO5, इकडं 2 सल्फरवाले H2S2O3, H2S2O7, H2S2O8. H2SO3 या पद्धतीनं काढला, S डबल बॉन्ड O, OH OH, लोन पेअर सल्फ्युरस ॲसिड. लोन पेअर काढून एक डबल बॉन्ड O टाकला की एक ऑक्सिजन वाढला म्हणून हे झालं H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. इकडं H2SO5 म्हणजे एक ऑक्सिजन वाढला, तो S आणि OHच्या मध्ये टाकायचा म्हणजे पर ऑक्साईड लिंकेज येते, म्हणून त्याला म्हणतात पर ऑक्झी मोनोसल्फ्युरिक ॲसिड. त्यानंतर H2SO3 कसा काढला? सल्फर सल्फर डबल बॉन्डची लिंकेज म्हणजे थायो लिंकेज काढली, डबल बॉन्ड O, OH OH, म्हणून त्याचं नाव थायोसल्फ्युरिक ॲसिड. H2S2O7 ज्याला ओलियम नावानं ओळखलं जातं, 2 सल्फर काढले, मध्ये ऑक्सिजन दिला, ऑड नंबर असल्यामुळं डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, ह्याच्यावर डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, आणि दोघावर OH OH जोडायचे, H2S2O7 झालं. मग H2S2O7चं नाव ओलियम आहे किंवा 2 सल्फ्युरिक ॲसिड जोडून तयार झाले म्हणून डायसल्फ्युरिक ॲसिड किंवा त्याला म्हणतात पायरोसल्फ्युरिक ॲसिड. पुढचं जे आहे ते H2S2O8 म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त एक ऑक्सिजन वाढवायचा. 2 सल्फरच्या मध्ये इथं एक ऑक्सिजन आहे, त्याच्याऐवजी इथं 2 ऑक्सिजन घ्यायचे. O सिंगल बॉन्ड O म्हणजे ह्याच्यात पर ऑक्साईड लिंकेज आहे म्हणून याला म्हणतात पर ऑक्झी डायसल्फ्युरिक ॲसिड. या पद्धतीनं सल्फरचे ॲसिड्स लक्षात ठेवायचे. आता ऑक्झो ॲसिड्स ऑफ हॅलोजन्स त्याचा चार्ट कसा लक्षात ठेवायचा बघूया. तर पहिल्याचं नाव हायपोहॅलस. बघा, नाव अगोदर लक्षात ठेवायची 4. हायपोहॅलस, त्यानंतर लक्षात ठेवायचं हॅलस, त्यानंतर लक्षात ठेवायचं हॅलिक, आणि नंतर लक्षात ठेवायचं पर हॅलिक. हायपोहॅलस, हॅलस, हॅलिक, पर हॅलिक. आता फ्लोरिनसाठी, क्लोरिनसाठी, ब्रोमिनसाठी आणि आयोडीनसाठी चार्ट पूर्ण करायचं. तर प्रत्येकाचं हायपोहॅलस ॲसिड तयार होतं. HOF, HOCl, HOBr, HOI, म्हणजे ह्याचं नाव तयार असणार हायपोफ्लोरस, हायपोक्लोरस, हायपोब्रोमस, हायपोआयोडस ॲसिड. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं ह्याचे खालचे कुठलंही ॲसिड तयार होत नाही फ्लोरिनचं, आणि ह्याच लाईनमध्ये क्लोरिनचं तयार होतं पण ब्रोमिनचं आणि आयोडीनचं तयार होत नाही, अशी लक्षात ठेवायची लाईन. डॅश कुठं आहेत ते लक्षात ठेवायचं. आता क्लोरिनचे मात्र सगळे लक्षाट ठेवायचे, सगळे ॲसिड्स तयार होतात, फक्त एक एक ऑक्सिजन वाढवायचं लक्षात ठेवायचं. HOClO, HOClO2 आणि HOClO3 या पद्धतीने. आता मग HOBrचं कोणतं तयार होणार? HOBrO2, HOBrO3, ह्याचं HOiO2, HOiO3. मग ह्याचं नाव काय होणार बघा? क्लोरिक. ह्याचं नाव ब्रोमिक, HBrO3, आणि HiO3 आयोडिक ॲसिड. सारखं वापरायचं, HiO3 म्हणजे आयोडिक ॲसिड, म्हणजे ह्या नावावरनं तयार करायची क्लोरिक, ब्रोमिक, आयोडिक. ह्याच्यामध्ये एकच असणार क्लोरस. आता पर हॅलिक, ह्याचं नाव तयार असणार पर क्लोरिक, याचं नाव पर ब्रोमिक, याचं नाव पर आयोडिक. या पद्धतीनं हा चार्ट लक्षात ठेवायचा. आता क्लोरीनचे 4ही प्रकारचे ॲसिड्स तयार होतात.
त्यांचे स्ट्रक्चर्स कसे लक्षात ठेवायचे बघूया. HOCl असं पहिलं HOCl. तर HOCl काढलं की फक्त एक ऑक्सिजन वाढवायचं, डबल बॉन्ड O पुढच्याचं, म्हणजेच हे झालं क्लोरस ॲसिड. आता आणखीन एक ऑक्सिजन वाढवला की क्लोरसच्या पुढचं हे झालं क्लोरिक ॲसिड. आणखीन एक ऑक्सिजन वाढवला की हे झालं पर क्लोरिक ॲसिड. म्हणजेच एकाच पद्धतीनं सगळे ॲसिड्स लक्षात ठेवू शकतो आपण. बघा फक्त HOCl हे पहिलं, त्याला एक डबल बॉन्ड O दिला की पुढचं, त्याला आणखीन एक डबल बॉन्ड दिला की त्याच्या पुढचं, आणि आणखीन एक डबल बॉन्ड दिला की त्याच्या पुढचं. या पद्धतीनं HOCl म्हणजेच हायपोक्लोरस ॲसिड, HOClO म्हणजेच क्लोरस ॲसिड, HOClO2 म्हणजेच क्लोरिक ॲसिड, आणि HOClO3 म्हणजे पर क्लोरिक ॲसिड. ह्या सगळ्यांचे स्ट्रक्चर्स लक्षात ठेवू शकतो. मग ह्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट कशा लक्षात ठेवायच्या? ऑड नंबर +1 +3 +5 +7. आणि ऑक्सिडेशन स्टेट वाढली की स्ट्रेंथ, ॲसिडिक स्ट्रेंथ वाढते. म्हणजेच HOCl पेक्षा हे जास्त ॲसिडिक, त्याच्यापेक्षा हे खालचं जास्त ॲसिडिक, त्याच्यापेक्षा हे जास्त ॲसिडिक. म्हणजे सगळ्यात जास्त ॲसिडिक हे परक्लोरिक ॲसिड आहे क्लोरीनमधलं. म्हणजेच या पद्धतीनं तुम्ही ॲसिडिक स्ट्रेंथ लक्षात ठेवू शकता, या पद्धतीनं तुम्ही स्ट्रक्चर्स लक्षात ठेवू शकता. आजचा होमवर्क हाच असेल, ह्या सगळ्या स्ट्रक्चर्स काढण्याची प्रॅक्टिस करायचे. थँक्यू.